मुंबईमध्ये सुद्धा विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सध्या सुरू आहे। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय। खास करून लोअर परळ, कुर्ला आणि अंधेरी भागात पावसाचा जोर जास्त आहे। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर सध्या पाहायला मिळतो आहे। बोरिवली, कांदिवली, दहिसर या भागातही पाऊस आहे। जोगेश्वरी, गोरेगाव, अंधेरी या पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर आहे। तर पूर्व उपनगरांचा विचार केला तर कुर्ला, घाटकोपर, सायन याही भागात पाऊस आहे। मुलुंड परिसरात सुद्धा पावसाचा जोर सध्या पाहायला मिळतोय। मान्सूनपूर्व हा पाऊस आहे आणि राज्यभरामध्ये या पावसाचा मोठा तडाखा पाहायला मिळतोय। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। त्यांच्याकडनं मुंबईतल्या पावसासंदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। मीनाक्षी, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा सध्या खूप मोठा जोर पाहायला मिळतोय। पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर काहीसा जास्त दिसतोय। अंधेरी सबवे सुद्धा बंद करण्यात आल्याची माहिती मिळतेय। मीनाक्षी, काय अपडेट्स आहेत पावसासंदर्भातल्या? निश्चितच अजिंक्य, आपण पाहतोय की मागच्या 1 तासाभरापूर्वीपासूनच अवकाळी पाऊस जो आहे तो मुंबईसह उपनगरामध्ये पडत आहे आणि यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की पश्चिम उपनगरामध्ये अनेक भागात दहिसर असेल, अंधेरी असेल किंवा मग बोरिवली असेल, अशा काही सखल भागामध्ये जे आहे ते पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर मी मुंबईच्या सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे या स्थानकाच्या बाहेर आहे। मात्र मुंबईच्या आपण पाहतोय सायन, दादर, कुर्ला किंवा मग वडाळा इतर भागामध्ये म्हणजेच वरळी असेल, या सगळ्याच भागामध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे। या परिसरात जर आपण पाहिलं तर पाऊस आहे, पण पावसाचा जोर जर पाहिला तर हा कमी आहे। पण मात्र दहिसर असेल, अंधेरी असेल, या सगळ्याच भागामध्ये जे आहे पावसाचा जोर जास्त असल्यामुळे जे सखल भाग आहे, मार्केट परिसर आहे, त्या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। मात्र हवामान खात्याने ज्या पद्धतीत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला अलर्ट जारी केलेला आहे, त्याच पद्धतीत आपण पाहतोय की समुद्रामध्ये म्हणजेच अरबी समुद्रामध्ये दक्षिणेतील आपण पाहतोय चक्रीवादळ जे आहे ते त्याची परिस्थिती जी आहे ती होऊ शकते आणि त्याचाच परिणाम जो आहे तो थेट महाराष्ट्रावरती पाहायला मिळेल आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की दक्षिण कोकण असेल किंवा दक्षिण महाराष्ट्र असेल आणि मुंबईवरती याचा विशेष परिणाम होईल। त्यामुळे 21 मे आणि 24 मे पर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच आपण पाहतोय की जर वाऱ्याचा वेग पाहिला तर 30 ते 40 किलोमीटर असा प्रति तास हा वेग असू शकतो। त्यामुळे समुद्र किनारी लगत असलेलं जे मच्छीमार आहेत त्यांना देखील आव्हान जे आहे ते केलेलं आहे। सतर्कतेचा इशारा जो आहे तो त्यांना देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की मुंबईमध्ये सध्या मुंबईसह उपनगरामध्ये पावसाचा जोर जो आहे तो अधिक वाढत चाललेला आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना देखील अनेक ठिकाणी त्रास होताना देखील पाहायला मिळतंय। अजिंक्य, ठीक आहे मीनाक्षी, अशाच आमच्या सोबत तुम्ही जोडलेल्या राहा। आपण फक्त पुण्यातल्याच नाही तर राज्यातल्या इतर भागातल्या अपडेट्स देखील घेणार आहोत। पुण्याहून आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत आहेत। साताऱ्याहून आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला चंद्रशेखर आपल्याकडे येतो। पुण्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर पाहायला मिळालेला होता। अनेक सखल भागांमध्ये पाणी देखील साचलेलं होतं। सिंहगड रोड असेल किंवा अगदी नव्यानं उद्घाटन झालेला जो पुणे विमानतळ परिसर असेल, या परिसरात सुद्धा पावसाचा जोर पाहायला मिळालेला होता। पाणी साचून राहिलेलं होतं। पुण्यातली सध्याची नेमकी काय स्थिती आहे चंद्रशेखर? अजिंक्य, गेल्या 1 ते 1.5 तासापासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पुण्यातील अनेक भागामध्ये काही दुचाकी सुद्धा या सगळ्या पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे। आपण पाहिलं की पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट, त्याचबरोबर पुणे कॅम्प परिसर, हडपसर, कोरेगाव पार्क आणि पुणे शहरातील सगळ्याच ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। रस्त्यावरती अनेक ठिकाणी जे आहे ते पाणी साचलेलं आहे। खरं तर हवामान खात्याने काही वेळापूर्वीच या पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि त्याच सगळ्यानंतर सध्या पुण्यामध्ये मोठ्या स्वरूपात आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे। पुण्यात अनेक भागामध्ये जे आहे ते पाणी सुद्धा साचलेलं आहे। खरं तर पुण्यामधील अनेक ठिकाणची जी आहे ती बस्ती सुद्धा गुल झालेली आहे। पुण्यामध्ये पाऊस जो आहे तो पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत आहे। खरं तर शिवाजीनगर भागामध्ये सुद्धा जे आहेत ते अनेक वाहनामध्ये पाणी घुसल्याची माहिती समोर येत आहे। त्याचबरोबर कात्रज, स्वारगेट, पुण्यातील पेठ परिसराचा सगळा परिसर, त्याचबरोबर
उपनगरामध्ये सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि गेल्या 1 ते 1.5 तासापासून साधारण वेगवेगळ्या भागातून 1.5 तासापासून सध्या पुण्यामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो पडत आहे. अजिंक्य, आपण यानंतर पुण्याहून आपण जाऊया साताऱ्यामध्ये. साताऱ्यातली पावसाची स्थिती काय जाणून घेऊया. इम्तियाज मुजावर आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी. इम्तियाज, काय नेमकी सध्याची स्थिती आहे साताऱ्यातली पावसासंदर्भातली? कारण तुम्ही छत्री घेऊन उभे आहात, म्हणजे साहजिक आहे पाऊस पडतोच आहे, पण तरी सकाळपासनं पावसाचा जोर होता असं समजलं होतं, मध्ये उघडीप झाली, परत पाऊस पडला. सद्यस्थिती काय साताऱ्यातली पावसासंदर्भातली? नक्कीच आज दिवसभर पूर्णतः पावसाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र गेल्या 2 ते 3 दिवसापासून सातारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडतोय. मात्र आज जो पडलेला पाऊस आहे तो विक्रमी पाऊस पडलेला आहे. एकंदरीत दुष्काळी पट्टा असणारा जो मान तालुका आहे, गोंदवले परिसर आहे, त्या ठिकाणी जो पडलेला पाऊस आहे अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे. अनेक रस्ते त्या ठिकाणी जलमय झालेले असल्याची परिस्थिती आहे. सध्या तर दुष्काळी पट्ट्यामध्ये एवढा मोठा पाऊस कधी पडत नाही. मात्र हा अवकाळी पाऊस जो पडलेला आहे, हा दुष्काळी मान गोंदावले परिसरामधील जो पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणी जे रस्त्याची कामं सुरू आहेत, रस्त्याचे डांबरीकरण झालेले, मात्र गटाराची कामं न झाल्यामुळे थेट गटाराचं काम न झाल्यामुळे घरात पाणी घुसलेलं आहे, गावात पाणी घुसलेलं आहे, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. एकंदरीत सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, त्याचबरोबर पाटण, त्याचबरोबर या कांदाटी आणि कोयना विभागामध्ये जो मुसळधार पाऊस पडलेला आहे. आजच काच पठाराच्या रस्त्याला जाणारा त्या ठिकाणी एक मोबाईल टावरच पूर्णतः रस्त्यावर कोसळल्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. तर पुणे सातारा महामार्गाला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. अनेक ठिकाणी वाहनं खोळंबली आहेत, अनेक ठिकाणी वाहतूक देखील ठप्प झालेली आहे. त्यामुळे 5 वाजल्यापासून जे पडणारा जो सोसाट्याचा वारा आणि वादळी पाऊस पडला, त्या वादळी पावसामुळे साताऱ्यातील काही शहरामध्ये, सकल भागामध्ये देखील पाणी देखील साचून राहिलं होतं. अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसलं असल्याची माहिती समोर येत आहे. एकंदरीतच या पावसामुळे नागरिकांची दैना उडाली आणि पूर्णतः जनजीवन विस्कळीत झालं असल्याची परिस्थिती दिसून येते आहे. एकंदरीत हवामान शास्त्रानं या सातारा जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे. त्यामुळे येत्या काही 24 तासामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते आहे. ठीक आहे. इम्तियाज, चंद्रशेखर आणि मीनाक्षी, धन्यवाद. आपण आपापल्या भागातील पावसासंदर्भातल्या अपडेट्स दिल्यात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.